केलंच पाहिजे। पूरग्रस्तांच्या अनुदानामध्ये 4 कोटी खाणाऱ्या मनपावर कारवाई झालीच पाहिजे। पेस्टिसाइड कंपन्यांवर कारवाई झालीच पाहिजे। शेतकऱ्यांची लूट चालणार नाही, किसानों की लूट नहीं चलेगी। शेतकरी बचाओ देश बचाओ, मोनोपल्ली नहीं चलेगी, कंपनियों की मोनोपल्ली नहीं चलेगी, दादागिरी तानाशाही नहीं चलेगी। देश के कसूर से एक काम करो, एक हो 8 लाखचा किट देणार आहे, पण एकदाच न देता त्याची शॉर्टेज क्रिएट करतात। 800ची वस्तू कसं 3000, 2500, 2000 मध्ये विकते आणि शेतकऱ्याची लूट करते, त्याची वाट पाहून आखरीला माल देतात। तो योग्य गोष्ट नाही। केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकारचं हे लेटर आलेलं आहे की कोणी बुकिंग करू नये, तरी पण दुकानदार आणि कंपन्या बुकिंग करतात, हे बेकायदेशीर आहे। जे दुकानदार, वितरक, महत्वाची गोष्ट म्हणजे वितरक हे बुकिंग केलेली आहे, त्यांची तपासणी करा, त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांचे लायसन्स रद्द नाहीतर कॅन्सल करा। मी एकच गोष्ट सांगतो की जे लूटमार आहे, जे लूटमार कोणी रत्न झाले, याच्यामध्ये सर्व लोक सामील आहे, हे चांगली गोष्ट नाही। BSF, अदामा, FMC, गोदरेज हे जे दादागिरी करायची, पोलिसाला घेऊन यायचं, कृषी अधिकारी नसते, कृषी अधिकारीला काहीच माहीत नसते, हे बेकायदेशीर आहे। त्याच्यासाठी हे आंदोलन ठेवलेलं आहे आणि जे खतं बियाणे एवढी लूटमार करायले, एवढे महाग डबल भाव MRPच्या वर शेतकऱ्याची लूट व्हायले, हे याच्यासाठी हे आंदोलन ठेवलेलं आहे। अजून हे जे आंदोलन आहे याच्यामध्ये न्याय जोपर्यंत भेटणार नाही, या कंपन्यावर, त्या बाईवर आणि जे काळाबाजारी खतं विकायले त्यांच्यावर काही कायदे कानून FIR होत नाही किंवा त्यांचे लायसन्स सस्पेंड होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालणार आहे, थांबणार नाही। नांदेडातच नाही, आता एक डिस्ट्रिक्टमध्ये चालू होईल, एक 2-2 दिवसाच्या गॅपमध्ये हे पूर्ण महाराष्ट्र होईल, याच्यानंतर दुसरं विदेश होईल, म्हणजे सगळे प्रदेशमध्ये पूर्ण भारतात हे जागवायचा प्रयत्न करत आहो मी की जे लुटायले, जे लूट व्हायले त्याला थांबवायची आणि देशाचे किसानला वाचवायचं आणि देशाची प्रगती व्हायची। बस एवढं म्हणतो की शेतकरी लई परेशान आहे, 24 तास काम करते, पायामध्ये चप्पल नसते, धूप असते, पाणी असते, घराच्या वर टीन राहते किंवा कोणाच्या टीन पण राहत नाही, लई दुर्दशा त्याची लई गंभीर आहे।